तर पारे बा या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे आज धातू. धातू म्हणजे लोखंड, सोने, धातू नाही. आपल्याला मराठी व्याकरणात धातू एक प्रकार आहे. जसं आपण आज बोलणार आहे फक्त धातूबद्दल. धातू म्हणजे काय, तर धातूचे तीन प्रकार आहे. एक आहे धातू, एक आहे धातू साधित, एकाला म्हणते धातू, एक आहे धातू साधित. यालाच कृदंत सुद्धा म्हणतात, कृदंते. आणि एक आहे क्रियापद. आता क्रियापद कोण लिहिलं मी इथं, तर धातू हा क्रियापदाचाच प्रकार आहे. म्हणजे धातूपासूनच क्रियापद बनते. धातू कशाला म्हणतात पा, धातू म्हणजे आता सांगू राहिलो, धातू म्हणजे लोखंड, चांदी, सोने वगैरे नाही. मराठी व्याकरणात धातू काय म्हणते पा, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आज्ञा देऊन राहिले, एखाद्या व्यक्तीला म्हणा का वस्तूला म्हणा, जर तुम्ही आज्ञा देत असाल, जसं कर, उठ, बस, चल, फिर, जेव, चल, अशा गोष्टी. म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुम्ही जसं वाटत असाल तुम्हाला की हिला आज्ञा द्यायची आहे. एखाद्याला म्हणायचं आहे पेठ, ज्योत आहे एखादी, ज्योत, दिवा, पेठ. एखादी नदी आहे, वाहा. एखादं फळ आहे, पड. एखाद्या फळाला म्हणून राहिलो आपण, पड. म्हणजे आज्ञावाचक शब्द, प्रत्येक आज्ञावाचक शब्दाला काय म्हणतात, धातू. हे डेफिनेशन पुस्तकात नाही आहे, हे मी सांगून राहिलो फक्त की प्रत्येक आज्ञावाचक शब्दाला म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. पुस्तकी भाषा काय म्हणते, क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात. जसं कर, उठ, बस, चल, फिर, जेव, निघ. हे सगळं काय, हे धातू आहे. म्हणजे क्रियापदाचा मूळ शब्द जो असते त्याला धातू म्हणते. आणि धातू साधित कशाला म्हणते पाहता, कृदंत म्हणजेच धातू साधित आहे. जर अशा एखाद्या धातूले, समजा कर एक धातू आहे, जर एखाद्या धातूला एखादा जर प्रत्यय लागला, प्रत्यय म्हणजे काय रे बा, शेवटी लागलेलं अक्षर, एक अक्षर किंवा दोन अक्षर कोणते शेवटी लागलेलं. जसं कर ने, जसं कर ताना, जसं कर नारा. हां, धातू साधित कशाला म्हणते, जर एखाद्या धातूले जर शेवटी एखादा प्रत्यय लागलं परंतु क्रिया पूर्ण दर्शवत नसेल. जसं करणे, काय करणे, अर्धवट क्रिया आहे. केले म्हटलं काय, केले, करतो, मग ते झालं असतं क्रियापद. कारण की क्रियापद पूर्ण क्रिया दर्शवते. पण आपण काय शिकवलो, धातू साधित म्हणजे क्रियापदाचं अर्धवट रूप, त्याला धातू साधित म्हणतात. जसं करणे, करताना, करणारा. जसं उठ आहे, उठणे, उठणारा, उठताना. म्हणजे असे क्रियापद असे प्रत्यय लागले पाहिजे शेवटी, एक किंवा दोन प्रत्यय लागले पाहिजे शेवटी. आणि क्रिया पूर्ण दर्शवलेली नसली पाहिजे. हे पाहिजे, क्रिया पूर्ण दर्शवलेली नाही. इथं क्रिया पूर्ण दर्शवलेली आहे का, हे नाही. मग अशा अर्धवट धातूला, म्हणजे धातूला जर असा प्रत्यय लागला आणि अर्धवट क्रिया दर्शवत असेल, क्रिया पूर्ण दर्शवत नसेल, तर याला म्हणते धातू साधित. म्हणजे समजा धातू काय म्हणते, कर, उठ, बस, चल, हे मूळ शब्द याला म्हणते धातू. आणि ह्या मूळ शब्दाला जर एखादा प्रत्यय लागला शेवटी, त्याला म्हणते धातू साधित. समजलं, धातू साधित काय म्हणते. आता राहिलं क्रियापद. या मूळ धातूले जर एखादा शेवटी प्रत्यय लागून जर क्रिया पूर्ण दर्शवत असन, अशी अर्धवट नाही, अर्धवट क्रिया दर्शवत असन तर धातू साधित. परंतु पूर्ण क्रिया दर्शवत असन, ह्या धातूले जर एखादा प्रत्यय लागला आणि क्रिया पूर्ण दर्शवत असन तर त्याला क्रियापद म्हणते. सोपीच आहे क्रियापद. जसं कर, करतो, म्हणजे काय आहे ना, पूर्ण क्रिया दर्शवली ना. करतो काय, अभ्यास करतो, काय पण जेवण करतो, काही ना काही क्रिया पूर्ण आहे, याला म्हणते क्रियापद. जसं उठ आहे, उठतो, हां, उठतो, झोपेतून उठतो, खुर्चीवरून उठतो, ह्या गोष्टी आहे, उठतो, हे क्रियापद पूर्ण आहे. जसं चल, चालतो, है ना, जेव, जेवतो, फिरतो, उठतो, बसतो, हे जर पूर्ण क्रिया दर्शवत असेल तर अशा शब्दाला म्हणते क्रियापद, जे पूर्ण क्रिया दर्शवते. पा, करतो, उठतो, बसतो, खातो, पितो, जेवतो, चालतो, फिरतो, हे सगळे क्रियापद वय. पण करताना, उठताना, बसताना, चालताना, फिरताना, उठणे, बसणे, खाणे, पिणे, जेवणे, हे अर्धवट आहे. हे अर्धवट जर असेल तर त्याला म्हणते धातू साधित. त्यालाच कृदंतसुद्धा एक नाव आहे. आणि धातू कायला म्हणते, त्याचा मूळ शब्द, त्याला कोणताच प्रत्यय लागला नसला पाहिजे. जसं कर, उठ, बस, चल, फिर, निघ, जेव, पहा, दे, हे सगळे काय धातू आहे. म्हणजे हे आपल्या हा एक चॅप्टर, म्हणजे याच्यावर एक प्रश्न पेपरले येते. धातूवर एक प्रश्न पेपरले असतेच. पोलीस भरतील म्हणा की कोणती परीक्षा द्या तुम्ही, धातूवर एक प्रश्न असते. धातू साधित, खालीलपैकी धातू ओळखा, कृदंत ओळखा, काही ना काही एक प्रश्न पेपर लिहिणे. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.